चला सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज। ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्य सरकारने स्थापन केलेल्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीवर राज्य महिला आयोगाने आक्षेप घेतला। ही समिती स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचा आरोप होत असल्याने राज्य महिला आयोगाने सरकारकडे खुलासा मागितला आहे। आंतरधर्मीय समितीच्या आडून सरकार जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पुरोगामी संघटनांनी केला आहे। त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाला पत्र लिहून याबाबत खुलासा मागितला। शासकीय व अशासकीय व्यक्तींची आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती गठीत करण्यामागील शासनाची भूमिका स्पष्ट करावी असे या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। त्याबरोबरच यापुढे या निवेदनात असे देखील म्हटलेलं आहे, संविधानाने बहाल केलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारास घातक ठरणारा व समाजात तेढ वाढवू शकणारा हा निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा। तसेच सदरील शासन निर्णय भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा असल्याने तात्काळ रद्दबातल करावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे। या सर्व निवेदनांची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग यांना आज पत्र पाठवण्यात आलेले आहे। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बघा, या सगळ्याच्यात आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। खुलासा मागितला जातो, राज्य सरकारने स्थापन केलेल्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीवर राज्य महिला आयोगाने आक्षेप घेतलाय आणि ही समिती स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचा आरोप होत असल्याने राज्य महिला आयोगाने सरकारकडे खुलासा मागितलाय। आंतरधर्मीय समितीच्या आडून सरकार जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पुरोगामी संघटनांनी केलाय। पुढे आपण पाहूयात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातील निर्णय लकवा असणारे सरकार गेले अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला। 2.5 वर्षात महाराष्ट्रात कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला नाही असा घणाघात देखील फडणवीसांनी केला। नागपुरात भाजप आमदारांशी संवाद साधताना फडणवीसांनी ही टीका केली। आपलं सरकार येऊन 5 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे, 6वा महिना झाला आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा निर्णय लकवा हा आपण संपवलाय। 2.5 वर्ष महाराष्ट्रातलं सरकार हे निर्णय लकव्याने पीडित असलेलं सरकार होतं। निर्णय न घेणं हा त्यांचा सगळ्यात मोठा निर्णय होता। एकीकडे अत्यंत धडाडीनं आपलं सरकार काम करतंय आणि ही धडाडी मॅच करता येत नाही, ती कॅच करता येत नाही आणि त्याच्या विरुद्ध 2.5 वर्षाचा नाकर्तेपणा असल्यामुळे काही बोलता येत नाही। हे लक्षात आल्यामुळेच आता विरोधी पक्ष अनेक असे विषय मोठा करण्याचा प्रयत्न करतात की वस्तुतः त्या विषयांच्या संदर्भात निव्वळ राजकारण हे करताना ही सगळी मंडळी दिसतायत। सरकार आता नुकतं आपलं आलं आणि हे सरकार 2020चं सरकार आहे, कारण आपले 2.5 वर्ष गेले आहेत। 2.5 वर्षाकरता सरकार आलंय। 2.5 वर्ष आपल्याला 2020ची मॅच खेळायची आहे आणि हे जे 2.5 वर्ष मधले आपले वाया गेले ते भरून काढून या 2-2.25 वर्षामध्ये आपल्याला पुन्हा प्रगतीची शिखरं गाठायची आहेत आणि ती जर गाठायची असतील तर आपल्याकडनं माझी अपेक्षा अशी आहे की 2-2.25 वर्ष 2.5 वर्ष सरकारकडनं मला काय मिळेल याचा विचार सोडून द्या। कदाचित काही मिळणार नाही। आपली त्यागाची तयारी आहे का? आपली त्यागाची तयारी आहे का? आपली त्यागाची तयारी ठेवा। मी तुम्हाला सांगतो, एकदा मनात नाही निघून गेलं की मला काय आणि माणूस कामाला लागला ना
तर पुढच्या वेळेस तुम्हाला म्हणायची आवश्यकता पडणार नाही, एवढ्या जागा लोक आपल्याला निवडून देतील आणि एक चांगली इनिंग, एक ताकदीची इनिंग ही आपल्याला पुढच्या 5 वर्षाकरता खेळता येईल. त्यामुळे कुठेतरी याचा अर्थ असा नाही की कोणाला काही मिळणार नाही, मिळेल, नक्की मिळेल. कारण शेवटी सरकार चालवायचं तर इतक्या समित्या आहेत, महामंडळ आहेत, ती गठीत केल्याशिवाय तर आपल्याला ते चालवता येत नाही, ते करावंच लागेल. पण ते मिळेल की नाही, मिळेल की नाही हे मनात जेव्हा असतं तेव्हा माणसाची कार्यक्षमता संपते. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप आमदारांना कानपिचक्या दिल्या. सोशल मीडियाचा योग्य वापर करत नसल्याचं म्हणत फडणवीसांनी आमदारांचे कान टोचलेत. नाही, मीडियात गेलं तरी प्रॉब्लेम नाही, पण काही आमदार असे आहेत की ज्यांच्या फेसबुकवर 8-8 दिवस पोस्ट नाही आहे, 3-3 दिवस ट्विटर हँडल चालूच नाही आहे. असं कसं चालेल? रोज इतक्या गोष्टी होत आहेत, त्याच्यावर जर आपण अभिव्यक्त झालो नाही तर कशा प्रकारे आपण नरेटिव्हची लढाई लढू? आज खरंच सांगतो, नरेटिव्हची लढाई ही आपल्या वतीनं आपला सामान्य कार्यकर्ता लढतोय, पदाधिकारी नाही. 2024च्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र भाजपने कंबर कसली. विविध स्तरावर मतदारसंघानुसार भाजपची रणनीती ठरली आहे. विदर्भात 11 खासदार आणि 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार असल्याचा निर्धार बावनकुळेंनी केला. शिंदेंच्या उमेदवारांना भाजप मदत करणार असल्याचं सांगायलाही बावनकुळे विसरले नाहीत. तसंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत या वक्तव्याचा पुनरुच्चारही बावनकुळे यांनी केला. आज काही या सरकारबद्दल त्या भावना नाही आहेत. या सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, आजच मुख्यमंत्री व्हावे, कधी ना कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी व्हावे. आणि माझा अध्यक्षपदाचा कार्यकाळाला खूप वेळ आहे, 4च महिने झाले आहेत. 4च महिने झाले. मी असं म्हटलं आहे, माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कधीतरी देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही भावना मी जनतेला विचारली, तर जनतेने असं म्हटलं ते मुख्यमंत्री व्हावेत. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरं तर ह्या विदर्भ आणि मराठवाडा कधी माफ करणार नाही. आणि मी तर दाव्याने सांगेल की विदर्भामध्ये पुढच्या वेळेस विदर्भामध्ये 2024 मध्ये 50+ विधानसभेमध्ये आणि 11 लोकसभेमध्ये शिंदे फडणवीसच्या नेतृत्वामध्ये, शिंदे फडणवीसच्या समन्वयाने मोदीच्या नेतृत्वामध्ये आम्ही विजय मिळवू. पुढे पाहूया सीमा वादाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी ट्विट केलं नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. बोम्मईंच्या नावे कुणी खोटं ट्विट केलं आणि त्या पक्षाचं नाव लवकरच कळेल असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. तर दुसरीकडे इतर राज्यात जाण्यामागे सीमावासियांचे जे ठराव झालेत ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचाही गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला. आम्ही तर त्यांना सरळ मुख्यमंत्र्यांना समोर सांगितलं, हे तुम्ही ट्विट करताय ते ट्विट चुकीचं आहे. त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिला, हे ट्विट आमचं नाही. आणि त्या ट्विट ज्यांनी केलंय त्याची माहिती त्यांना मिळालेली आहे. ती नक्की या सभागृहात मिळेल. त्याच्या मागे कोण आहे, त्या ट्विटच्या मागे कुठला पक्ष आहे याची माहिती मिळेल. आज काहींनी गुजरात म्हटलं, काहींनी अजून आंध्र म्हटलं, पण त्याची भाई ज्यावेळेस पार्श्वभूमी बघितली आणि इंटेलिजन्सचा रिपोर्ट बघितला, 2च गोष्टी लक्षात आल्या. पॉलिटिकली मोटिवेटेड होतं. काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांचे रोल काय होता की आता जतला 2000 कोटी मिळत आहेत ना, मग आपण जर असं केलं तर कदाचित आपल्यालाही या ठिकाणी निधी मिळेल अशा भावनेतनं. माझ्याकडे तो पूर्ण रिपोर्ट आहे इंटेलिजन्सचा, तिथे काय काय भाषणं झाले ते आहे. सीमावादाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचं ट्विट दुसऱ्याच कोणीतरी व्हायरल केल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. यावरून एनसीपीचे आमदार जयंत पाटील यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं ट्विट त्यांनी केलेलं नाही असं कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. इलॉन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पाय उतार होण्यापूर्वी नक्की काय तो नक्की निकाल द्या. हे ट्विट नक्की कोणी केलंय असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेत्यांची आज सभागृहात शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं। या शाब्दिक युद्धातही खडसे काही एकाकी पडल्याचं पाहायला मिळालं। सीमा प्रश्नावर विधान परिषदेत चर्चा सुरू असताना विरोधकांमधून शशिकांत शिंदे आणि शेकापचे जयंत पाटील असे 2 नेते बोलतील असं सर्वानुमते ठरलं होतं। तरीही विरोधकांपैकी 4 नेत्यांची भाषणं झाली। 4 नेत्यांची भाषणं झाल्यानंतरही खडसेंना सीमावादावर बोलायचं होतं, पण उपसभापती नीलम गोरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचं नाव पुकारलं होतं। त्यामुळे नीलम गोरेंनीही फडणवीसांच्या नावाचा आग्रह करून खडसेंना बोलू दिलं नाही। एकेकाळी सभागृह गाजवणाऱ्या आणि हुकूमत असलेल्या एकनाथ खडसेंना गुपचूप बसावं लागलं। वाचायला तरी पाहिजे। माननीय विरोधी पक्ष उभे आहेत उपमुख्यमंत्री, असं नका करू। खडसे साहेब असं नका करू। भाऊ काही तुमची सूचना असेल तर माझ्यानंतर द्या ना। माननीय उपमुख्यमंत्री उभं राहिले, खडसे साहेब नाही। मी अजून परवानगी दिली नाहीये। असं असेल तर तुम्ही अधिवेशन हे सभागृह सुरू होण्यापूर्वी आम्हाला बोलवू नका। तिथे स्पेसिफिक ठरलं की विरोधी पक्षनेते आणि जयंत पाटील बोलणार। तुम्ही शशिकांतजींना दिलं, तुम्ही ठाकरेंना दिलं, आता नाथाभाऊंना देणार। मग तुम्ही आम्हाला तुम्ही सभागृह तुम्हाला पाहिजे तसं चालवा, आम्ही येणार नाही। नाही खडसे साहेब, मी आपल्याला परवानगी दिलेली नाहीये। नाही, आता आपण ज्येष्ठ सदस्य आहात, मी आपला सन्मान कर। हे पण तुम्ही मला कृपया निर्देश देऊ नका, शांत बसा। उपमुख्यमंत्री उभं राहिलेले आहेत, त्यांचं पूर्ण होऊ द्या। आता बोला माननीय उपमुख्यमंत्री। खडसे साहेब नाही, आता आपण समजून घ्या ना काही गोष्टी। माननीय ठीक आहे, त्याच्यानंतर मी त्याचं सांगतो, भाऊ सांगतो, सांगतील। दरम्यान आजच्या सभागृहात एकनाथ खडसे एकाकी पडल्याचं पाहायला मिळालं। मात्र ज्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा ते सरकारवर जोरदार घणाघात करत होते। या संदर्भात राज ठाकरेंनी त्यांच्या एका जाहीर सभेत खडसेंचा उल्लेख केला होता। विरोधी पक्षनेते बोलण्यास उभे राहिले की ते इतरांना बोलूच देत नाहीत असा उल्लेख करत राज ठाकरेंनी खडसेंवर निशाणा साधला होता। पाहूयात त्यावेळी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते। एके दिवशी खडसेला फोन केला, म्हटलं काय चाललंय, काय म्हटलं हो तो टोलचा विषय जो आता विधान म्हटलं सभा चालू आहे, अधिवेशन चालू आहे, म्हटलं तो टोलचा विषय मांडा, माझ्या लोकांना मांडायला द्या। तिथे ती सिस्टीम असते, प्रोटोकॉल असतो की विरोधी पक्षनेता उठला की बाकीच्यांना बोलायला संधी नाही। आणि आम्ही कुठचे विषय मांडायला गेलो की लगेच एकनाथ खडसे उभे राहायचे आणि वाटेल त्या विषयावरती बोलायचे। 6-6 तास बोलतात, काय प्रवचनकारात विधान भवनात कशाला बसताय? ते आस्था चॅनल वगैरे आहे ना, जाण तिकडे जाऊन बसा ना। मी त्याला फोन केला, म्हटलं का हो, म्हटलं खडसे, म्हटलं तो टोलचा विषय का नाही तुम्ही लावतात? नाही काय माहितीये राजसाहेब, मी आता पुढच्या आपण अधिवेशनाच्या वेळेला आपण तो विषय काढू। आपण आता मला काही काढता नाही येणार। का संपलं अधिवेशन? मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंची हा फैसला जो आहे तो अजून झालेला नाहीये। पण हिवाळी अधिवेशनात मात्र शिवसेनेच्या कार्यालयावर एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं कब्जा केला। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या फोटोंसह नवं कार्यालय गाठावं लागलंय। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेचा ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वादाचं कारण ठरलंय नागपूर विधान भवनातील कार्यालय। हिवाळी अधिवेशनात शिवसेनेला विधान भवन परिसरात 4 खोल्यांचं एक कार्यालय मिळतं, पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनात हे कार्यालय कुणाला मिळणार असा सवाल उपस्थित झालेला आहे। पण हे कार्यालय मिळवण्यात सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला यश मिळालंय। विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे की गटनेते हे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे आणि मुख्य प्रदोत हे भारतशेठ गोगावले आहेत। त्याच्यामुळे जे ह्याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे आम्ही हे घेतलेलं आहे। आमचे 40+10 आम्ही आहोत, ते 15 लोक आहेत। त्यामुळे त्यांना जेवढी जागा होती तेवढी त्यांना तिकडे दुसरीकडे देण्यात आलेली आहे। आम्ही अध्यक्षांना सांगितलं संख्याबळाच्या हिशोबावर ते चालू द्या, तर त्यांच्याकडे संख्याबळ जास्त असलं तर त्यांना हे द्या, आमच्याकडे असलं तर आम्हाला द्या, त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी दिलेलं आहे।
अधिवेशनाच्या आधीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी कार्यालयावर दावा ठोकला होता। त्यानंतर सोमवारी सकाळी दोन्ही पक्षांना 2-2 खोल्या विभागून देण्यात आल्या। त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं कार्यालयात आधीपासून लावलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो काढून तिथं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो लावले। हा जो फोटो आहे त्याला बाळासाहेब दैवत आहेत, त्यामुळे त्या फोटोला आम्ही हात लावू शकत नाही। परंतु जर दुसऱ्या गटाने तो जर फोटो काढला तर ती जागा आम्ही खाली ठेवू शकत नाही। तिथे आमचं जे हृदयातलं दैवत आहे ते तिथे एका मिनिटामध्ये तुम्हाला परत लावलेलं दिसेल। पण दुपारनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवं कार्यालय देण्यात आलं। त्यामुळे जुन्या शिवसेना कार्यालयातून सामान विरोधी पक्षांच्या रांगेत बराक 5-6 नंबरच्या कार्यालयात हलवण्यात आलं। पण या सर्व प्रकारानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप केला। अशा पद्धतीने त्यांच्याशी वागून त्यांना बाहेर काढणं आणि अध्यक्षांनी देखील त्यांच्या बाजूने निर्णय देणं हे अत्यंत चुकीचं आहे। याला मी म्हणेन की या लोकांना की खाल्लेल्या घराचे वासे मोजणं अशा पद्धतीची त्यांची वृत्ती आहे। कोणाला कुठलं कार्यालय द्यावं हा पूर्णपणे अध्यक्षांचा निर्णय आहे, परंतु हा निर्णय होत असताना कर्मचाऱ्यांना दमदाटी करणं आणि ते पण महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करणं हे कितपत योग्य आहे? हीच का बाळासाहेबांची शिकवण? हीच का संस्कृती महाराष्ट्राची? शिवसेना पक्ष कुणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे। पण त्याआधीच हिवाळी अधिवेशनाच्या कार्यालयाच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या सेनेला चेकमेट केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता कार्यालय हिरावल्याचा बदला उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार कसा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरहून अजित मांढरे आणि उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्याचबरोबर आज आपण जर लक्षात घेतलं, हिवाळी अधिवेशनात राज्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या सजावटीवरून आणि रंगरंगोटीवरून आज जर आपण पाहिलं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली। या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला। सुनील प्रभूंच्या या आरोपाला देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी सजलेले हे राज्यमंत्र्यांचे बंगले पहा। शिंदे फडणवीस सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपुरात मात्र हिवाळी अधिवेशनासाठी राज्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बंगले सज्ज होते। या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचं सांगण्यात येत आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी हाच मुद्दा उपस्थित केलाय। अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की या नागपूर अधिवेशनमध्ये ज्या बंगल्यांची आता आवश्यकता नाही ते बंगले सजवले गेलेले आहेत। एका बाजूला सरकार प्रकल्पावरती करोड रुपयाचं कर्ज उभं करते आणि ते प्रकल्प पूर्ण केले पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने सरकारी पैशाचा चुराडा होतोय। प्रभू साहेब, आणि अध्यक्ष महोदय सरकारी पैशाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विरोधकांच्या या आक्षेपाला उत्तर दिलंय। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याच अनुषंगानं प्रशासनानं बंगले सज्ज ठेवल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। या ठिकाणी पीडब्ल्यूडी विभागाला थोडी माहिती असतं आम्ही कोणत्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे। आम्ही अधिवेशनाच्या काळातही करू शकतो ना, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो। अध्यक्ष महोदय, अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते आणि कोट्यावधी वगैरे नाही, जेवढे आहेत ते तुम्हाला मी हिशोबही पाठवून देतो। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल या आशेवर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार होते। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास नव्या मंत्र्यांची गैरसोय नको म्हणून प्रशासनानं तयारी केली होती। पण आता याच तयारीबाबत प्रशासनाला उत्तर द्यावं लागणार आहे। 2 वर्षानंतर नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांना राहण्यासाठी नागपूरचा नागभवन आणि रविभवन सज्ज करण्यात आलेला आहे। या दोन्ही कॅम्पसमध्ये 42 मंत्र्यांचे बंगले आहे। मात्र सध्याच्या स्थितीत मंत्रिमंडळामध्ये फक्त 20 मंत्री असल्याने इतर बंगल्यांवर सजावटीचा खर्च का करण्यात आला असा प्रश्न विरोधक विचारतात। कारण हा खर्च जनतेच्या करातून आलेला असतो, त्यामुळे या सगळ्या खर्चाचा हिशोब सरकारला द्यावा लागेल अशी मागणी विरोधक करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।
आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या झेड+ सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित झाला। सूरजगड प्रकल्प पूर्ण केला नाही तर महाराष्ट्र नक्षलवाद्यांसमोर झुकल्यासारखा होईल आणि तो प्रकल्प पूर्ण करणारच असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। त्याचबरोबर ज्या वेळेस आधी धमकी आली होती तेव्हा तत्कालीन सरकारने मला झेड+ सुरक्षा नाकारली होती असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनीही याला दुजोरा देत आपण ही शिंदे कुटुंबाला झेड+ सुरक्षा द्यावी असा रिमार्क दिला होता। मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याकडे गंभीरतेने पाहिलं नाही असा आरोप करण्यात आला। त्यावेळेस मला धमकी आल्यानंतर सर्व IB इंटेलिजन्स या सगळ्यांनी मला झेड+ सिक्युरिटी द्यावी अशा प्रकारची भूमिका मांडली, ऑन पेपर घेतलं। गृहराज्यमंत्री कुठे शंभूराज देसाई होते, तुम्ही तो मुद्दा काढला, मला बोलायचं नव्हतं, परंतु त्यावेळेस झेड+ सुरक्षा देऊ नये अशा प्रकारची भूमिका देखील घेतली गेली। मला त्याच्यात जायचं नाही। 2 बैठका घेतल्या, सगळं इनपुट सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं रेकॉर्डवर या ठिकाणी आपण म्हणणं घेतलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नुसतं शिंदे साहेबांनाच नाही तर त्या पत्रामध्ये त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख होता, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा उल्लेख होता, वहिनी साहेबांचा उल्लेख होता। या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्या आणि यांना शिंदे साहेबांना आणि परिवाराला झेड+ सुरक्षा देणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा निर्णय माझ्या विभागामध्ये मी घेतलेल्या बैठकीमध्ये घेतला। पण त्यावेळी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांची त्याला अनुमती घेणं गरजेचं होतं, म्हणून ती नसती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवली। परंतु अधिवेशन संपेपर्यंत त्या नसतीवरती तत्कालीन मुख्यमंत्र्यांची सही झाली नाही आणि ती नसती तशीच प्रलंबित राहिलेली आहे। हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। ज्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली। महापुरुषांचा अवमान, सीमावाद आणि राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा दिल्या। यावेळी 50 खोके एकदम ओके अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या। दरम्यान विरोधक जाणीवपूर्वक 50 खोक्यांचा आरोप करत असल्याचा आरोप आमदार शहाजी बापूंनी केला। गुवाहाटीमध्ये हॉटेल गाजवणारे आमदार शहाजी पाटील आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही गुवाहाटीमध्ये जे आहे तुमच्या त्या 4 ओळींनी सगळं गाजवून टाकलं होतं, आज विदर्भात आलेल्या 3 वर्षानंतर अधिवेशन होतं, काय सुचतं तुम्हाला? विदर्भात अधिवेशनाला आल्यानंतर मला अतिशय आज आनंद झालेला आहे। तसं राजकारणात म्हणलं तरी विदर्भ ही माझी कर्मभूमी आहे, कारण डॉक्टर श्रीकांत जिचकारे माझे गुरु आहेत। त्यांनी मला विद्यार्थी चळवळी जीवनात पहिल्यांदा आणलं आणि त्यामुळं मी आज आमदार म्हणून या सभागृहात जात आहे। यात माझं गुरु श्रीकांत जिचकारांचं दर्शन घेऊनच जातोय असं तुम्ही समजा। मला सांगा, काय असेल अधिवेशनात तुमचे मुद्दे, कारण ज्या पद्धतीनं 50 खोके म्हणून जे ते विरोधक तुम्हाला डिवचत आहेत? 50 खोके हा विषय विरोधकांनी जाणीवपूर्वक केलेला आहे, कारण शिंदे फडणवीस सरकार एवढं चांगलं काम करायला लागलेलं आहे। गेल्या 2.5 वर्षात यांच्या कामाचा अपयश दडवण्यासाठी हे डायव्हर्जन आहे। हे डायव्हर्जन महाराष्ट्राची जनता मान्य करत नाही। तुमच्या भागातले अनेक गावं जे आहेत ते कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी करताय, हे अपयश म्हणावं लागेल का या सरकार? हा प्रश्न माझ्या भागात अजिबात नाही, माझ्या तालुक्यात अजिबात नाही, पण माझ्या शेजारच्या तालुक्यात आहे। त्या लोकांना काय झाले, म्हैसाळची योजना आली, निम्म्या तालुक्याला पाणी मिळालं, निम्म्या तालुक्याला मिळालं नाही, थोडी रागात आहे ती। परंतु आता वारणा खोऱ्यातून 6 TMC पाणी उर्वरित जत तालुक्याला देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्या लोकांनाही पाणी मिळणार आहे, ते सुद्धा आता शांत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सावंत, न्यूज 18 लोकमत, नागपूर। यानंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।